नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओपासून आपण IPC म्हणजे इंडियन पिनल कोड याचा अभ्यास करणार आहोत। आणि हा जी लेक्चर सिरीज आहे हे फक्त PSI मुख्य परीक्षेसाठी नाही, तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये IPCचा जो भाग असतो तो कधीतरी आपल्यावर इम्पोज होऊ शकेल, त्यामुळे त्या कायद्याची आपल्याला काय असायला पाहिजे, माहिती असली पाहिजे। मित्रांनो, इग्नोरन्स ऑफ लॉ इज डज नॉट एक्सक्यूजेबल। म्हणजे एखादा कायदा जर तुम्हाला माहीत नसेल, तर त्या कायद्यापासून तुमचं संरक्षण होणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय की भारतीय पार्लमेंटने, भारताच्या संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने एखादा कायदा केला, तो ज्या दिवशीपासून अंमलात आला, म्हणजे त्याच्यावर राष्ट्रपतीची साईन झाली, ज्या दिवशीपासून तो अंमलात आला तिथून असं कन्सिडर केलं जातं की प्रत्येक भारतीय नागरिकाला हा कायदा माहीत आहे। आणि जर त्या कायद्यामध्ये असलेल्या एखाद्या तरतुदीचं एखादा व्यक्ती उल्लंघन करत असेल, तर त्या कायद्यानुसार त्याला शिक्षा केली जाते। व्यक्ती कितीही ओरडून सांगितलं, साहेब मला या कायद्यासंदर्भात काहीच माहीत नव्हतं, तरीही त्याला माफीची गया केली जाणार नाही। त्यामुळे कायदा माहीत असायलाच पाहिजे, कारण देशाचे नागरिक असल्यामुळे। खैर, तर IPC हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्याचा वरून हा कायदा जात असतो, पण आपण ते डोक्याच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि ते आज मी या प्लॅटफॉर्ममधून माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करतो। मी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कसं जाईल, सोपं जाईल समजायला। ओके, तर लेट्स स्टार्टेड टू अवर लेक्चर्स। IPC 1860चा 45 हा या कायद्याचा पूर्ण नाव आहे। IPC म्हणजे इंडियन पिनल कोड 1860-45। आता 45 ही काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आहे का नाही? तर 45 याचा अर्थ असतो की 1860ला पारित झालेला हा 45व्या क्रमांकाचा कायदा आहे। कधी पारित झालेला? 1860ला पारित झालेला 45 क्रमांकाचा हा कायदा आहे। आता या कायद्यामध्ये 511 सेक्शन्स आहेत। किती सेक्शन्स आहेत? 511 सेक्शन्स आहे। प्रत्येक पोराला माहीत असतं, PSIची तयारी करणाऱ्या प्रत्येक पोराला माहीत असतं की IPC मध्ये 511 सेक्शन्स आहे। आणि ही सेक्शन्स जी आहे ही सेक्शन 23 भागामध्ये विभागलेली आहे। म्हणजे जवळपास IPC मध्ये ही 511 सेक्शन्स 23 भाग, 23 चॅप्टर, 23 प्रकरण याच्यामध्ये विभागण्यात आलेली आहे। आणि आत्तापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत IPC मध्ये जवळपास 79 दुरुस्ती झालेली आहे। आता तुम्ही म्हणत असतील हे कसं काय सर? उदाहरण सांगतो, जसं की 2019च्या 31 ऑक्टोबर पूर्वी IPC ॲप्लिकेबल होती व्होल इंडिया, पूर्णतः भारत, एक्सक्लुडिंग जम्मू अँड काश्मीर। म्हणजे जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण भारतावर IPC काय होती, इम्पोज केली जायची। परंतु त्याच्यानंतर 2019च्या त्या दुरुस्तीनंतर आता हा जो कायदा आहे संपूर्ण भारतावर लागू आहे, इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीर। म्हणजे ही काय झाली, दुरुस्ती झाली। आता ही दुरुस्ती अशी किती दुरुस्त्या झालेल्या आहेत? अशा जवळपास 79 दुरुस्त्या आत्तापर्यंत IPC मध्ये झालेल्या आहेत। ओके, आता याचा स्थापनेचा थोडासा इतिहास आपण पाहून घेऊया। लॉ कमिशन 1834। ओके, याचा अगोदर मी तुम्हाला सांगून देऊ इच्छितो की भारतामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य होतं। तुम्हालाही माहीत आहे, मला सुद्धा माहीत आहे, आणि येणाऱ्या पिढी जी आपली असेल त्यांनासुद्धा ते माहीत होईल की भारतावर कोणाचं राज्य होऊन गेलं, ब्रिटिशांचं। ओके, ब्रिटिश राज्यामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांचं भारतामध्ये भारतीय राजकारणामध्ये शिरकाव झाला, ती घटना होती 1757ची घटना। म्हणजे प्लासीचा उठाव जो झाला होता, प्लासीची लढाई जी झाली होती ती झाली होती 1757ला। या 1757 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्थेचं निर्माण झालं। ओके, लॉर्ड क्लाइव्ह, प्लासीची लढाई आपल्याला माहीतच आहे, बंगालचा नवाब सिराजुद्दौला। त्याच्यानंतर अजून एक लढाई झाली ती 1764ला, ती होती बक्सारची लढाई। या बक्सारच्या लढाईमध्ये मग त्यांनी ती दुहेरी राज्यव्यवस्था नष्ट केली आणि थेट ब्रिटिश
कंपनीचं नियंत्रण प्रस्थापित झालं. असं करत होत असताना अनेक ब्रिटिश साम्राज्य भारतामध्ये काय होत होते, विलीन होत होते. भारतामध्ये काय होते, भारतामध्ये म्हणजे ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन होत होते, कंपनीमध्ये विलीन होत होते. मग पुढे काय केलं, तो वेलेस्ली आला. वेलेस्लीनं काय केलं, तैनाती फौजेची पद्धत आणली आणि असं असं करत करत हळूहळू संपूर्ण भारत त्यांनी काय केला, ब्रिटिश कंपनीच्या ताब्यामध्ये आणला. कधीपर्यंत, 1857च्या उठावापर्यंत. आपल्याला माहीत आहे 1857च्या उठाव झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जो राणीचा जाहीरनामा होता तो वाचला. त्या वाचून झाल्यानंतर तिथून काय सांगण्यात आलं होतं की आता कंपनीचं राज्य नष्ट झालं, आता ब्रिटिशांचं राज्य आहे. ओके, हे कधी झालं, 1857ला. ओके, 1857ला झालं, 1858च्या जाहीरनाम्याने. ओके, खैर, हे पूर्ण होत असताना ब्रिटिश साम्राज्य हळूहळू भारतामध्ये विस्तार पावत असताना ब्रिटिश जे गव्हर्नर होते त्यांना असं वाटू लागलं की भारतामध्ये एक युनिक कोडिफाई असला पाहिजे, एक कोड असला पाहिजे, एक संहिता असली पाहिजे, जे एका भारतीनं केलं, एखादा गुन्हा केला एखादा भारतीयानं किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तसाच गुन्हा केला तर त्या दोघांना सारखी शिक्षा झाली पाहिजे. अगोदर हे असं नव्हतं. ओके, जसं की उदाहरणामध्ये एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं गवाही दिली कोर्टापुढे किंवा तत्कालीन जे काही पंच वगैरे असेल ना त्यांच्यापुढे, तर त्या गवाहाच्या म्हणजे ती गवाही असेल ना, काय म्हणतात त्याला आपण, साक्ष, त्या साक्षाला दुसरे 2 हिंदू व्यक्तींची साक्ष म्हणजे एक मुस्लिमची साक्ष आणि 2 हिंदूंची साक्ष हे इक्वल होतं. आता हे इक्वल होतं का, ओरिजिनली नव्हतं, पण कसं होतं, एक मुस्लिम व्यक्ती आणि 2 हिंदू व्यक्ती, हे जे होतं हे एक काय होती, एक डिस्क्रिमिनेटी, त्याला आपण काय म्हणूयात, एक विषमता निर्माण होती याच्यामध्ये. तर ही विषमता ब्रिटिशांना कुठे ना कुठे नष्ट करायची होती. म्हणून त्यांनी काय केलं की एक युनिक कोडिफाय तयार केला, एक युनिक कोड तयार केला, त्याचं नाव होतं IPC. आणि या IPC तयार करण्यामध्ये महत्त्वाचं जे योगदान होतं ते लॉर्ड मेकालेचं होतं. आणि या लॉर्ड मेकालेला मदत करणारे होते अँडरसन, मिलेट, मॅक्लिओड. ओके, कोणाला, लॉर्ड मेकाले अध्यक्ष होता लॉ कमिशनचा. 1834ला याची स्थापना झाली होती. अध्यक्ष लॉर्ड मेकाले, मदत करणारे अँडरसन, मिलेट, मॅक्लिओड. आणि या सर्वांनी काय केलं तर 14 ऑक्टोबर 1837ला एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट गव्हर्नर जनरल इन कौन्सिल पुढे त्यांनी दिला. ओके, गव्हर्नर जनरल इन कौन्सिल त्याच्यापुढे हा रिपोर्ट त्यांनी सादर केला. हे सादर झाल्यानंतर लगेचच IPCची अंमलबजावणी भारतामध्ये झाली नाही. आता तुम्ही म्हणत असतील सर कधी, 1837ला दिला तो रिपोर्ट, 1837ला रिपोर्ट दिल्यानंतर IPCची अंमलबजावणी 1862पर्यंत का, एवढी विलंब का झालं याला. तर या पाठीमागचं जे कारण आहे ते कारण असं आहे की ब्रिटिश जे साम्राज्याचे जे लोक होते, अधिपत्य जे गाजविणारे गव्हर्नर होते किंवा तिकडचे जे स्कॉलर्स होते, त्यांना भारतीय लोकांमध्ये ही मानसिकता निर्माण करायची होती की या कायद्याची अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस भारतीय लोक या कायद्याला पूर्णतः पाठिंबा देईल, ती अशी एक मानसिकता त्यांना तयार करायची होती. आता याच्या अगोदरची जी भारतामध्ये जी कायदे होते ती धार्मिकतेवर आधारित होती. आता सडनली जर हा चेंज केला असता तर खूप मोठा परिणाम झाला असता. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं, हळूहळू असं सांगितलं लोकांना की बाबा आम्ही असा कायदा आणतो, असा कायदा आणतो, असा कायदा आणतो. पण लोकांमध्ये आतुरता वाटली, कधी येणार कधी येणार कधी येणार. आणि मग शेवटी त्यांनी काय केलं तर 6 ऑक्टोबर 1860ला तो कायदा पारित केला आणि त्याची अंमलबजावणी जी झाली 1 जानेवारी 1862ला. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं कधी पारित करण्यात आला, 1860ला, अंमलबजावणी 1 जानेवारी 1862 पासून. ओके, तर हा होता IPCचा थोडासा इतिहास होता. तसं तुम्ही हा इतिहास स्वतःहून वाचा जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, तर इथं मी स्टॉप घेतो आजच्या या इंट्रोडक्शनरी लेक्चरमध्ये. डेफिनेटली तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शन्समध्ये टाकू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.